तर या माणसाची सरकारी जॉबला आहे, गाडी बघा प्लॅटिना गाडीवर फिरतो. आम्ही जेव्हा सुरुवातीला चप्पल ठेवलं तिथं तर माझं म्हणणं होतं की चोरीला जाईल, तर नागसेन भाई काय म्हणलं माहिती आहे का, चप्पल चोरीला गेली म्हणजे दलिंद्री गेली आपली. तर होप सो चोरी गेली तरी चांगलं आहे, बिना चप्पलीचं घरी जाऊ, फक्त ती दलिंद्री झाली पाहिजे. नवीन वर्षाची नवीन दलिंद्री येणार. तर तुम्हाला काय वाटतं, काय करायचं यावर्षी चालू वर्ष? माझ्यासाठी मला आत्मिक समाधान, सुख आणि शांतता. असं बोला की समोरच्याला कळलं ते. म्हणजे मी नवीन एम्बॅरेस फील होत होता. स्टोन असतं की मला 6 पॅक्स बनवायचे चालू वर्षामध्ये. सकाळी आंघोळ करून रेडी झालो होतो, लगेच एका मनुष्याचा कॉल आला. तो मनुष्य होता माझा मित्र. कुठे जायचं म्हणलं तर तो म्हणे चल आपण मंदिरात जाऊन येऊ. तर आपण ब्लॉग पण त्याच्यावरच काढू, त्याला चालू करूया. तर हे तर आपले मित्र थांबलेले आहे, नागसेन भैया. हाय, नमस्कार मित्रांनो. तर आपल्या वर्षाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर आता विचार करत होतो कुठं जायचं, तर आम्ही चलो आता राजूरला. माझ्यासोबत आहे नागसेन भैया, तर वन ऑफ द क्लोजेस्ट फ्रेंड आहे. आणि आता यांचं पण एक एक्झाम्पल दिलं होतं मी एका व्हिडिओमध्ये, ते बॅचलर्स ऑफ लाईफमध्ये. यांनी पण बघितलेला असेल तो व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला तो? एकदम मस्त होता व्हिडिओ. तर या माणसाची सरकारी जॉबला आहे, गाडी बघा प्लॅटिना गाडीवर फिरतो. असं नाही, याच्याकडे FZ पण आहे. तर आज आमचा प्लॅन झाला राजूरला जायचा. तर चला तुम्हाला आमचा ट्रॅव्हल दाखवतो. कार पण सांग ना. अरे थार पण आहे का? I20. कोणती? I20. हां, I20 घ्यायची आहे, प्लॅन आहे आमचा घेऊ ती पण. जास्त वेळ वाया न घालवता आम्ही निघालो राजूरसाठी. अगोदर जालन्यावरून डायरेक्टली राजूर. तर मग प्रवास खूप 55 किलोमीटरचा होता. आणि ह्या प्रवासामध्ये आणि ह्या ब्लॉगमध्ये खास करून किती वेळेस केसांना हात लावला तुम्ही नक्की काउंट करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर नागसेन भाई गाडी चालवत होते, मी पाठीमागे होतो आणि आमच्या गप्पा नेहमीप्रमाणे रंगल्या होत्या. तर मी जास्त काही ब्लॉग घेऊ शकलो नाही, मध्ये थोडे शॉर्ट घेतलेले. तर एन्जॉय करा. आता आलो आम्ही जालन्यामध्ये. इथून जवळपास 25 किलोमीटरवरती राजूर आहे. तर इथे नागसेन भैया. तर चला मग प्रवास सुरू झाला आपला. इथून पुढे इंटरेस्टिंग प्रवास होईल. तर चलो. ट्रॅव्हल करत असताना खूप नागसेन भाईला मध्ये कॉल येत होते, त्याच्यामुळे ते थांबत होते रस्त्याच्या साईडला आणि एक तास बोलत होते, त्यांच्या सिनियरला बोलत होते. आणि जेव्हा राजूरला जात होतो हे दोघं जण भेटले आणि मी जेव्हा शूट करत होतो मला वाटलं की हे माझेच फॅन आहे, पण ते नागसेन भाईचे मित्र निघाले. तर मग त्यांना थोडा वेळ बोललो, पुढे निघालो. आणि ह्या रोडवरती खूप जास्त टावर आहे मोठाले. तर लहानपणी खूप भीती वाटायची मला ह्या रोडवरती यायला, कारण सिंगलच रोड होता तेव्हा. आणि खूप मोठे ट्रक वगैरे मागून पुढून यायचे, तर खूप भीती वाटायची. आता खूप चांगला रोड झालेला आहे, ऑल थँक्स टू दानवे साहेब. दुनियाभरच्या गप्पा करत केव्हा राजूरला पोहोचलं समजलंच नाही. राजूरमध्ये एंटर करताच छत्रपती शिवाजी महाराजचं स्टॅच्यू आहे, ते पाहून खूप जास्त चांगलं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही समोर गेलो. गाडी पार्किंगसाठी 20 रुपयाची पावती फाडणं लागते. तर नागसेन भाईला म्हटलं गाडी तुमची, तुम्ही फाडा, मला काय करायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही पावती फाडली आणि निघालो. आता इथे खूप सारे दुकान आहे आणि दुकानदार असे चढते अंगावरती की काय सांगावं. आणि खूप एम्बॅरेस फील होतं, कारण ते डायरेक्टली बोलवतात, ते सफेद कपडा इधर हा. किती वर्षानंतर आले तर? बहुतेक 2016 मध्ये आलतो. आता जवळपास 8 वर्ष झाले. हो पाहिजे. लास्ट इयर आलो होतो आणि आता हुकलो होतो मी तिकडे दुसरीकडे गेलो. आम्ही जेव्हा सुरुवातीला चप्पल ठेवलं तिथं तर माझं म्हणणं होतं की चोरीला जाईल, तर नागसेन भाई काय म्हणलं माहिती आहे का, चप्पल चोरीला गेली म्हणजे दलिंद्री गेली आपली. तर होप सो चोरीला गेली तरी चांगलं आहे, बिना चप्पलीचं घरी जाऊ, फक्त ती दलिंद्री झाली पाहिजे. नवीन वर्षाची नवीन दलिंद्री येणार आहे की नाही. चोरीला जाणार नाही आशा जाणार नाही चोरीला. नवीन वर्षाचीच एक काहीतरी लागेल आपल्या मागं साडीसाठी. चला. मंदिराचं वातावरण एकदम फर्स्ट क्लास होतं. इथं खूप सारे लोक फोटो काढत होतं. मला पण वाटत होतं की माझ्यासोबत कोणी फोटो काढावं, पण अनफॉर्च्युनेटली आपण एवढं फेमस नाही. बट वन डे, लक्षात ठेवा आजची तारीख.
आज 1 जानेवारी होती, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती. लाईनीमध्ये जर लागलो असतो आम्ही तर आम्हाला 3 ते 4 तास इझी लागले असते. त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये गेलो, डायरेक्टली आत गेलो. थोडंफार म्हणजे दिसत होते गणेशजी, तर दर्शन घेतलं आम्ही. तुम्ही पण दर्शन घ्या, खूप जास्त लाईन होती त्याच्यामुळे आम्ही लागलो नाही लाईनला, कारण आम्हाला रिटर्न पण जायचं होतं लवकर. तर आम्ही दर्शन घेतले, तुम्ही दर्शन घ्या आणि बघा किती सुंदर व्ह्यू आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला आलो, इथं विठ्ठल मंदिर होतं, विठ्ठल आणि शिव मंदिर. खूप जास्त भारी मंदिर होतं. छोट्या छोट्या गोष्टी तिथं कोरलेल्या होत्या दगडावरती आणि आम्ही त्याच्यावरतीच पाहण्यामध्ये 1 तास घातला, कारण खूप एक्सप्लोअर केलं. खूप जास्त गोष्टी पाहण्यासारख्या होत्या तिथं. तुम्ही कधी आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे मंदिर पाहिलेलं आहे का. कसं वाटलं नागसेन भाई? एकदम मस्त वाटतं, एकदम शांतता वाटते, न काहीतरी प्रेरणा भेटते, ऊर्जा भेटते. नवीन वर्षाची सुरुवात या मंदिराच्या दर्शनातून होती. तर आशा आहे की हे वर्ष खूप चांगलं जाईल. किती 10 वर्षानंतर आलो, 8 वर्षानंतर? 8 वर्षानंतर 2016ला आलो होतो. भारी. अजून पण ती वाईट तिचे लहानपणी येत होते हो आम्हाला. हो खरंच. तर आज 1 तारीख आणि नवीन वर्षाचं काही ना काही रेझोल्युशन काहीतरी करत असते, म्हणजे निश्चय करत असतो आपण की ह्या वर्षी हे करायचं, त्या वर्षी म्हणजे काय करायचं काय नाही. तर तुम्हाला काय वाटतं काय करायचं यावर्षी चालू वर्ष? माझ्यासाठी मला आत्मिक समाधान, सुख आणि शांतता. असं बोला की समोरच्याला कळेल ते. म्हणजे मी नवीन एम्बॅरस फील होत होता. बोला बोला. काय बोलू, नंतर कट शाट होईनच ना. हां. काय म्हणू आता, म्हणजे काय काय मनोकामना मागितली ती का? हां. नवीन वर्षाचं काय करायला पाहिजे? या नवीन वर्षामध्ये मी राजूर श्री गणपती येथे मी आज 1 तारीख आणि आज आम्ही आलेलो आहे राजूरला गणपती दर्शन घ्यायला. आणि इथं एक असं काहीतरी आम्ही काय म्हणते त्याला, नवीन वर्षाचं रिझोल्युशन असेल काहीतरी, म्हणजे प्रार्थना, मनोकामना. हां, मनोकामना, मन्नत काय म्हणते त्याला ते. तर आज ते करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही की आज 1 तारीख आणि पुढच्या ह्या वर्षामध्ये आमचं एवढं काही कंप्लीट झालं पाहिजे, असं काही आम्ही माइलस्टोन पण अचीव करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आज ते आम्ही ठरवत आहे की काय काय करायचं आम्हाला. तर नागसेन भाईपासून सुरुवात करू. तर चालू वर्ष आहे आणि 1 तारीख आहे आज. तुम्हाला काय वाटतं की ह्या चालू वर्षामध्ये काय करायचं, काही नाही करायचं, कोणत्या गोष्टी नाही करायच्या? मी देवासमोर प्रार्थना केली. आता प्रार्थना अशी केली की आरोग्य चांगलं मिळो, त्यानंतर सुख शांती आणि समाधान लाभो, आणि वाईट गोष्टीपासून, वाईट व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवो, आणि एक सतसत विवेक बुद्धी परमेश्वरानं आपल्याला दिली पाहिजे. अच्छा. अशी मनोकामना मी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवासमोर मी प्रार्थना केलेली आहे. आणि असं काही टार्गेट तुमचं की जे चालू वर्षामध्ये तुम्हाला करायचं, की आता माझं जसं टार्गेट आहे 5,000 सबस्क्रायबर यूट्यूबवरती, 5,000 फॉलोवर इंस्टाग्रामवरती, तर तुमचं काय म्हणणं आहे, असं काही तुमचे माइलस्टोन आहे का यावर्षी? माइलस्टोन असं आहे की मला 6 पॅक्स बनवायचे चालू वर्षामध्ये. आज 1 तारीख आहे, राजूरच्या गणपती, आणि एक प्रण घेतलेलं त्यांनी, असं जे काय म्हणते त्याला, प्रार्थना केलेली आहे, प्रण घेतलेलं. आरोग्यासाठी, कारण की आरोग्याचं महत्त्व मला खूप उशिरा कळालं. त्यामुळे मी ह्या वर्षात अशी रिझोल्युशन केलं आहे की ह्या वर्षामध्ये आपल्याला 6 पॅक्स बनवायचं आहे. 6 पॅक. नंतर बाकीचे जे पैसा, त्यानंतर जॉब, ह्या गोष्टी तर चालतच असणार आहे आपल्या जीवनामध्ये. इन्कम सोर्स तर चालू आहे. इन्कम सोर्स तर ते समजा ते आपलं कंपल्सरी नीड आहे, आणि त्यात समाधानी राहायला शिकलो मी. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे मी. आता मेन याचा फोकस आहे 6 पॅक वरती, आरोग्यावरती. तर ठीक आहे, अजून लोकेशन चेंज करू आपण आणि तिथे गेल्यावर बोलू. ही माझी पहिली वेळेस आहे पब्लिकमध्ये ब्लॉग काढत आहे. एवढा कॉन्फिडन्स आतापर्यंत नव्हता मला, पण जसं दुनियादारी कळत चालली तसं कॉन्फिडन्स वाढत चालला आहे. कारण लोक काय विचार करतील घंटा फरक पडत नाही. मग काय म्हणता? बरोबर तुझं म्हणणं. जाता जाता थोडाफार प्रसाद वगैरे घेतला, कारण आई म्हणेल परत तुम्ही गेली पण प्रसाद नाही आणला. त्याच्यानंतर एका हॉटेलवरती थांबलो, थोडाफार नाश्ता केला. आणि नागसेन भैयाला डाईटवरती होते, कारण 6 पॅकचं ते एक शपथ घेतली होती त्यांनी, त्याच्यामुळं ते डाईटवरती होते आणि ते सॅलड वगैरे खात होते. त्याच्यामुळं मी मिसळ चालू केली माझी खाणं. तर फायनली घरी आलो मी.
रिटर्न येताना मला काही व्हिडिओ काढणं झालं नाही. नागसेन भैयासोबत मला एक व्हिडिओ काढायचा होता, थोडा इंटरव्ह्यूसारखा, तर ते पण काही पॉसिबल झालं नाही, कारण आमच्यासोबत एक तिसरा होता, म्हणजे भेटला होता आम्हाला मध्येच, तर त्याच्यामुळं आम्हाला व्हिडिओ काढता नाही आला. त्याच्यामुळे आता ते टॉपिक आम्ही कधीतरी कवर करू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता जवळपास 4 वाजले आणि पूर्ण दिवस आता बाहेर फिरण्यामध्ये गेला. आता खूप थकलो आहे, आता आराम करतो. आता हा ब्लॉग कधी येतो काम माहिती, यूट्यूबवरती आता मी एडिट करेल थोड्या वेळाने आणि यूट्यूबवरती लाईव्ह करेल. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगसाठी कमेंटमध्ये नक्की काहीतरी नवीन वर्षाचं लिहा. नवीन वर्षात तुम्हाला शुभेच्छा. आणि फक्त एक तारीख बदलली किंवा वर्ष बदललं असं करू नका. काहीतरी नवीन रिझोल्युशन, नवीन काय म्हणते त्याला, नवीन काहीतरी संकल्प करा तुम्ही या नवीन वर्षाचा आणि काहीतरी अचिव्हमेंट करा. दुसऱ्याचे नाव मोठं करण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व मोठं करण्याचा प्रयत्न करा. तर हेच नवीन वर्षाचं सांगायचं मला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.